नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, कोणकोणत्या बांधकाम कामगारांना पीटीचा लाभ मिळालेला आहे आणि कोणकोणत्या बांधकाम कामगारांना पीटीचा लाभ मिळायचा राहिला आहे. म्हणजे मित्रांनो, थोडक्यात सांगायचं म्हणलं, सेफ्टी किट म्हणजेच पीटीची योजना. त्या पेटीमध्ये तुम्हाला या ठिकाणी भरपूर साहित्य मिळाले जाते. कोणकोणते साहित्य मिळते हे ठिकाणी आपण पुढच्या भागामध्ये सांगणार आहोत. तत्पूर्वी आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की बांधकाम कामगारांना कोणकोणत्या बांधकाम कामगारांना पीटीचा या ठिकाणी लाभ मिळणार आहे. तसेच या ठिकाणी कोणकोणत्या बांधकाम कामगारांना ऑलरेडी पीटीचा लाभ मिळालेला आहे आणि त्या पेटीच्या मध्ये कोणकोणते साहित्य तुम्हाला या ठिकाणी मिळाले जाते, ही सविस्तर बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला पीटीचा लाभ मिळत नसेल तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, अर्ज कुठं करायचा आहे, अर्ज ऑफलाईन करायचा आहे का मोबाईलच्या माध्यमातून करायचा आहे, आणि तुम्हाला या ठिकाणी अर्ज नाही करता आला तर काय करायचं आहे, आणि पीटी आणण्यासाठी तुम्हाला कुठे जावं लागते, ही संपूर्ण बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, चला उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल ऑप्शनचे क्लिक करा. तर चला मित्रांनो, या ठिकाणी सर्वात प्रथम महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला सर्वात अगोदर यायचं आहे. आणि हे वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 3 रेषा दिसत आहेत, त्या 3 रेषा तुम्हाला पाहायला मिळतील. आता या ठिकाणी खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, हे 6 रकाने आहेत. कामगार नोंदणी, बांधकाम कामगार दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज करा. त्यानंतर बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण करा. तसेच त्यानंतर 4 नंबर बांधकाम कामगार नोंदणी आयोजन करा. त्यानंतर बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन करा आणि त्यानंतर आपलं उपकरण भराम पुढे जाण्यासाठी लॉग इन करा. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला आपलं ह्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा या ठिकाणी हे 6 बॉक्स तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळतील. तर मित्रांनो, ह्या 6 बॉक्सचा तुम्हाला कोणत्या कामासाठी उपयोग होतो हे आपण थोडक्यात सांगण्याचा तुम्हाला या ठिकाणी प्रयत्न करतो. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, तुम्हाला पीटीचा आणि त्याचा लाभ तुम्हाला पुढं सांगणारच आहे. फक्त एवढे 6 बॉक्स आहेत. ह्या 6 बॉक्सचं तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी तुम्हाला त्याची माहिती थोडक्यात देण्याचं हे करतो. आणि तुम्हाला जर हे 6 एकदा माहिती समजली की तुम्ही इथून पुढे कुठलेही लाभ घेऊ शकतात. या ठिकाणी 30च्या प्लस या ठिकाणी योजना ह्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामधून तुम्हाला मिळतात. त्या 30च्या प्लस योजना आहेत, 30पेक्षा जास्त योजना आहेत. त्या योजनेचा लाभ तुम्ही कसं घेऊ शकता हे तुम्हाला थोडक्यात सांगण्याच्या या ठिकाणी ह्या 6 बॉक्सच्या मदतीने तुम्ही घेऊ शकता. आता तुम्ही जर नोंदणी जर केली नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ह्याचा लाभ मिळणार नाही. तुम्हाला नोंदणी करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा या ठिकाणी बांधकाम कामगार नोंदणी हे हिरव्या कलरचं जे ऑप्शन आहे त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून तुम्हाला नोंदणी पहिल्यांदा करून घ्यायची आहे. तुम्ही एकदा नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक पोच पावती नंबर येईल. तो पोच पावती नंबर आल्यानंतर तुम्हाला काही दिवसानंतर तुमची नोंदणी मंजूर किंवा तुमचा अर्ज मंजूर झाला असं समजलं जाईल आणि तुमची नोंदणी या ठिकाणी ॲक्टिव्ह केली जाईल. नोंदणी ॲक्टिव्ह केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बांधकाम कामगाराकडून म्हणजे मंडळाकडून तुम्हाला एक स्मार्ट कार्ड दिलं जाणार आहे. म्हणजेच ते आपलं आधार कार्ड, पॅन कार्डसारखं एक असतं, ते स्मार्ट कार्ड म्हणजे तुमचं ओळखपत्र असतं ते. तर ते तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे तुमची नोंदणी झाल्यानंतर. आता तुमची एकदा नोंदणी झाली की तुम्हाला काही अडचण नाही. फक्त तुम्हाला या ठिकाणी ज्या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे त्या योजनेविषयी तुम्हाला कागदपत्र संपूर्ण तयारी ठेवून, जे खरे कागदपत्र आहेत ते तयारी ठेवून तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचे आहेत. तुम्हाला कोणता अर्ज करायचा आहे, तुमचं जर लग्न झालं नसेल, पहिलं लग्न करायचं असेल तर पहिल्या लग्नासाठी तुम्हाला या ठिकाणी 30,000 रुपये मिळतात. म्हणजे बऱ्याच योजना आहेत. तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेच आहे, ते सांगायची काही गरज नाही. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 2 नंबरचा ऑप्शन आहे बांधकाम कामगार दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज करा. ह्या ऑप्शनमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची तुम्हाला जी योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या ठिकाणी ह्या लाल कलरच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला जाऊन अर्ज करायचा आहे. आणि बांधकाम कामगाराचं नूतनीकरण, जर तुमचं नोंदणी केलेली असेल आणि 1 वर्ष पूर्ण झाले असेल आणि तुमच्या नूतनीकरणाला आली असेल नोंदणी, तर या 3 नंबरच्या निळ्या कलरच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला नोंदणी जी आहे तुमची नूतनीकरण करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर बांधकाम कामगाराची नोंदणी आयोजन करा. त्यानंतर बांधकाम कामगाराची प्रोफाईल लॉग इन करा. असे भरपूर ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तुम्हाला या ठिकाणी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखीन ही माहिती देणारच आहे. हा व्हिडिओ मोठा होईल त्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला आजचा व्हिडिओ आहे की कोणकोणत्या बांधकाम कामगारांना पीटीची योजनाची, म्हणजे कोणत्या बांधकाम कामगारांना पेट्या मिळाल्या आहेत आणि कोणकोणत्या बांधकाम कामगारांना पेट्या मिळाल्या नाहीत. तर चला मित्रांनो, आपण सुरू करूयात. तर या ठिकाणी तुम्हाला सर्वात प्रथम मोबाईलवर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 3 रेषेवरती क्लिक करायचं आहे आणि खाली यायचं आहे. तर कोणत्या बांधकाम कामगारांनी या ठिकाणी
PTचा लाभ मिळालेला आहे या ठिकाणी बघूयात. तर या ठिकाणी तुम्ही मित्रांनो पाहू शकता की या ठिकाणी पहा सेफ्टी किट आणि अतिआवश्यक किट ह्या 2 ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर तुम्हाला अगोदर सेफ्टी किट कोणकोणत्या बांधकाम कामगाराला मिळाली आपण हे बघूयात. तर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे थोडक्यात आणि क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं या ठिकाणी ऑप्शन येणार आहेत की सेफ्टी किट लाभ वाटप. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खाली आल्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे आहे ते कोणत्या वर्षामध्ये तुम्हाला कोणत्या वर्षाची लिस्ट बघायची ते सर्वात अगोदर निवडायचं आहे आणि त्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट कोणता जिल्हा आहे तो तुम्हाला निवडायचा आहे. तुम्हाला सांगण्यासाठी एक जिल्हा निवडलेला आहे. तुम्हाला सांगण्यासाठी एक तालुका एक निवडतो मी आणि जिल्हा तालुका निवडल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता काउंट काही झालेलं नाही. तर या ठिकाणी तुम्हाला असं टाईप करून तुमच्या गावची लिस्ट तुम्हाला पाहायची आहे. जर या ठिकाणी काउंट काही दाखवलं नाही तर तुम्हाला डबल तुमच्या तालुक्याची तुमच्या जिल्ह्याची दुसरा तालुका बघायचा आहे टाकून त्यामध्ये. आता हे झालं आपण मित्रांनो बांधकाम कामगाराची जी हे आहे सेफ्टी किट कशी लिस्ट बघायची ते आपण थोडक्यात आपण बघितलेलं आहे. तर मित्रांनो अद्यापही तुम्हाला या ठिकाणी आणखीन बांधकाम कामगाराविषयी नवीन योजनेविषयी तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. मित्रांनो भेटूयात अशाच माहितीसह. तुम्हाला माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.